गुड मॉर्निंग. कशा सगळे लोक बरे आहेत ना. चला आपण चहा नाश्ता करूया आज मस्तपैकी. हो का, हे मी दूध ठेवले गॅसवर, बघू शकता. हे दुधाला चांगलं गरम करून घेते. खालनं गॅस बंद आहे तर कसा चालणार, ह्याच्यासाठी दिमाग जागा ठेवायला लागते. आता बघा, गॅसचं बटनच नाही चालू केलं तर कसा चालणार. हे बघा झाला. कसं असतं, जेव्हा दिमागमध्ये जर काही गोष्ट चालत असतात ना तर आपलं लक्ष लागत नाही. बरोबर आहे का नाही. आता उदाहरणार्थ माझं घ्या, माझ्या डोक्यामध्ये खूप काय चाललेलं आहे, टेन्शन आहे. तर मला गॅस खालनं बंद केलेलं आहे ते मला माहीत नव्हतं. मी वरनं खाट 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 करते. त्याच्यानंतर खालनं चालू केल्यानंतर वरनं बंद होता तरी खाट 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 करते. बरोबर आहे का नाही. चला आता ह्याला चायला मला दूधला उकळी येऊन द्या, चांगलं खसखसीत चांगलं उकळून येऊन द्या. त्याच्यासाठी मग आपण काय काय टाकायचं ते तुम्हाला दाखवते काय. चला हे चाय, आता दूध उकळलेलं आहे, बघू शकता तुम्ही. दूध उकळले, ह्याच्यामध्ये आपल्याला चायपत्ती टाकायची. कधीही दूध आहे ना, तुम्ही किती कमी दूध असलं ना तरीसुद्धा आहे ना, दुधाला आणि पाण्याला चांगलं उकळून घ्यायचं. बघा आता मी कमी करते गॅस. हे चायपत्ती टाकते, जास्त नाही टाकत कारण मलाच आणायचं आहे. ठीक आहे, कमी चाय करायचा. बघा आता तुम्ही म्हणसाल ह्याच्यामध्ये आम्हाला चाय काय शिकवते, चाय आम्हाला येत नाही काय. येतो ना, मी कुठं नाही म्हणते. साखर जेवढी पाहिजे तेवढी टाका, जास्त टाकायची गरज नाही. अद्रक पाहिजे असेल तर अद्रक थोडासा कुटा कुटा. कधी पण अद्रक जर पहिले तुम्ही टाकचाल तर हे दूध फाटणार. तुम्हाला मी आता सांगते, चहा बनायचा असेल तर दुधामध्ये कधीही अद्रक टाकू नका. पहिलंच दूध चांगलं उकळल्यानंतर चायपत्ती टाकल्यानंतर अद्रक टाका, नाहीतर दूध तुमचा फाटतो, म्हणजे चाय तुमचा फाटतो. बरोबर आहे का ना. आता ह्याच्यामध्ये मी चाय मसाला पण टाकणार आहे, माझ्या मैत्रिणीने दिलेला आहे. ठीक आहे, तर ह्याचं बघा कुठे गेलं झाजं. चमचा बघा, ह्याचा चमचा. अशी मला नको, चमचा आवडतच नाहीत. हे आतमध्ये जातं मग त्यात मोठं घालायचं, मग काय फायदा आहे. हे बघा, हेच मसाला थोडासा टाकते मी आणि चांगला एक 5 मिनटं चांगला स्लोवर पकवायचा. ठीक आहे. हे बघा आता हे स्लो, गॅस फास्ट आहे बघा, स्लो गॅस करते. आणि 5 मिनटानंतर नाश्त्यासाठी मी काय घेते ते पण तुम्हाला दाखवते. नाश्त्यासाठी मला मम्मीने दिलेलं आहे बिस्किट. तर मी खोललं होतं आधीच, आताच खोललं होतं, पण म्हणजे चला तुम्हाला पण दाखवते. तर एक त्यातलं एक पाकिट घेते आणि हे बिस्किटं बाकीचे डब्यात ठेवून देते एकदम. ठीक आहे. बघा किती चहा मस्त उबालतोय, बघू शकता. चला हे बघा, फास्ट घेते. चांगला उकळायचा आहे अजून आपल्याला, काय कलर येतो एकदम. ठीक आहे, 5 मिनिटाचं उकळून घेते चहा मस्तपैकी. कप घेते, माझ्या एका सैलीने दिलेला आहे कप, पण आता बघायला गेलं तर ह्या कपात नाही मी घेत. मी हा कपात घेते, एमी. ठीक आहे, काचाचे ग्लास पण छान असतात, आहेत माझ्या एका कप, म्हणजे 2च कप आहेत, येसला आणि मला. माझ्या घरी कोण आलं तर माझ्या कप नाही द्यायला पण मी ॲडजस्ट करेन. हे बघा आता चांगलं पकवून देते. ठीक आहे, चला चहा चांगला उकळलेला आहे आणि मस्त पकलेला आहे. आता हे घेऊया मस्तपैकी आणि खाऊया. गॅस बंद करते आणि हे वटून घेते. बघा मी चहा खूप पिते ना, पण मी कमी केला चहा प्यायचं नाही आता जास्त मी. तर हे बघा आता आपलं हे बिस्किट आणि हे चहा. चला चहा नाश्ता घ्या. चला किचनमध्ये. चला बसली आता इथं मी हॉलमध्ये येऊन. भावांनो बहिणींनो, आज एक तुम्हाला एक सांगते. आता तुम्ही म्हणता आम्हाला चहा काय दाखवला, तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणता लाईव्हवर पण का नाही येत ते पण सांगते. घरामध्ये काम चालू केलं होतं मी घरामध्ये. तर बघा एकटी बाई कुठं ध्यान देणार, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक तर 2 दिवस झालं जुलाब होत्यात, माझं पोट खराब झालं आहे माझं, कुठं जाऊ नाही शकत मी. आणि मग जास्त जेवत पण नाही. काल तर डाळ भात बनवला होता आणि डोक्यात टेन्शन असल्यावरनं आपलं दिमाग चालत नाही. मी सोमवारचं कधीच खात नाही वशाट, पण काल मी चुकून माझं चिकन माझ्या तोंडामध्ये गेलं
मला खूप वाईट वाटलं बघायला गेलं तर. म्हणजे असं मी मुद्दाम नाही केलं, म्हणून मी तिथं लिहिलं होतं कॅप्शन की लई मोठा घोटाळा झाला म्हणून. पण कोणीसुद्धा मला कमेंटमध्ये नाही लिहिलं की ताई तू कॅप्शनमध्ये असं का टाकलं की लई मोठा हे झालं म्हणून. पण मी तुम्हाला सांगते मी खरंच तुम्हाला हे सांगते, मी सोमवार गुरुवारचं खात नाही, पण हे पवित्र आहे. माणसाच्या डोक्यामध्ये टेन्शन असलं ना तो डोकं चालत नाही, बरोबर आहे का नाही. आता बघायला गेलं ना, मला खूप लोकांनी सांगितलंय मागच्या गोष्टी काढू नको, तुझं खूप चांगलं होणार आहे. आणि खरंच चांगलं होईल माझं, होणार का नाही होणार. आपण कधीच हिंमत हारायच नाही, बरोबर आहे. तुमच्यासारखे सोन्यासारखे लोक आहेत माझ्या लाईफमध्ये. मला दोघी जणांनी मला जेवायला बोलवले. एका ताईने पनवेलमध्ये बोलवले जेवायला, एकाने बोरिवलीमध्ये बोलवले जेवायला. कारण त्यांना दिसतंय स्मिता बरं बोलती, हसते, खेळती, पण त्या चेहऱ्याच्या मागं खूप दुःख आहे. दाखवते म्हणून काय ना काय दाखवते व्हिडिओ आपला, बरोबर आहे का नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. मम्मीने मला त्या दिवशी बिस्किट दिले होते, थोडी ती बिस्किट आता कामी आलं. ते बघा छान बिस्किट दिलं, बिचारी मला पाकिट दिलं. आणि खूप लोक मला जीव लावतात. ते बघा आता खूप लोक बोलतात ताई तू गावी कधी जाणार, गावी कधी जाणार. भावांनो, माझं मुंबईला काम आहे, घर आहे माझं स्वतःचं, भाड्याचं पण नाही. आणि ह्या घराचं हालत कसं झालं तुम्ही बघितलं ना. बघा किती मस्त कलर दिला आहे, बघितलं ना. बघा देव त्या साईडला लावलं, देवाची पूजा पाठ करायचं आहे. देवाचं म्हणजे आता शुद्ध करणार देव. एखादा ब्राह्मण बोलवून थोडंसं घरामध्ये थोडीशी पूजा करावं म्हटलं. एक देवाला म्हणजे ब्राह्मणाला बोलवून की दिशा बिशा काय असेल ते बोलवून जरा ते करेन. अजून काय मी चिकन मटन घरामध्ये नाही केलं. कसं ते आता तुम्ही म्हणता काल तर चिकन होतं तुझ्या घरात, माझ्या घरात चिकन बिकन काही नव्हतं. ते कोणीतरी आणलं होतं चिकन माझ्या मैत्रिणी, तर त्यातले 2 पीस मी काढून आणले होते खायला. पण मी ते खायलासुद्धा मला आता हे होत नाही. काय होत नाही म्हणजे माझी इच्छा होत नाही ना. मला मटण खायची इच्छा होत नाही ना, चिकन खायची ना, कसली खायची इच्छा होत नाही, काहीच नाही. कारण डोक्यामध्ये खूप टेन्शन आहे. तर टेन्शन एका साईडला थुटते आणि एन्जॉय करते, इकडं तिकडं जाते, मस्त करते. आता घराचं टेन्शन होतं, घराचं कलरचं झालं काम. आता दरवाजाचा पण कलर झाला. आता फक्त ग्रीन बाकी आहेत, बाहेरचं ग्रीन आणि हे आणि बाल्कनी बाकी. बाल्कनी थोडीशी राहिलीच, ते संपलं. हे सगळं काम झाल्यानंतर रिलॅक्स होती जरा. त्याच्यानंतर माझं अजून एक छोटंसं घर आहे, खूप म्हणजे म्हणजे जुनं घर आहे. तर त्या घराला सुद्धा मला ते बनवायचं आहे. ते घराला बनवून बिनवून ते घर मी पुन्हा भाड्याने देणार. आणि मग तिथनं पुढं तर माझी तारीख पण येते. मग तारीख करून मग मी गावी जाईन, गावाला जाऊन मसाला बनवीन आणि नव्याने सुरुवात पुन्हा करीन एकदम. ठीक आहे. तेव्हा तुम्ही विचारू नका घरी तो गावी कधी जाणार, गावी कधी जाणार. गावी जायचं काय नाही रे बाळांनो. गावाला तर जाऊन मी काय करू, बिस्किट खायला या, चहा प्यायला या. बघा मी चहा लागतो, मला अर्धा कप तर चहा लागतो, पण चांगला लागतो. चहासंग दूध पण लागतं. आता दूध नाही माझ्याकडे. सकाळी उठली 7 वाजता, झोपली लवकर. काल बघा काय झालं, काल रात्री मी भाकरी आणि चटणी खाली. अर्धी भाकर खाली, अर्धी भाकर तशी आहे. पोटामध्ये असेल ना तो झोप पण येते, माहीत आहे तुम्हाला. काल मी खाल्लं आणि जसं मग झोपायची मला इच्छा झाली, मग झोपली. कारण पोटात माझ्या काय नसतं तर झोप येत नसते, बरोबर आहे का. गाडीमध्ये पेट्रोल असेल तर गाडी चालणार, गाडीमध्ये पेट्रोल नसेल तर गाडी कधीही चालणार नाही, बरोबर आहे का नाही. आणि हा खूप लोक बोलतात ताई तू लाईव्हवर ये. लाईव्हवर मी रोज येते. काल पण लाईव्हवर आली होती. तुम्ही कुठे गेला होता. मी फेसबुक पेजवर लाईव्हवर आली. डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक टाकते. फेसबुक पेज स्मिता सातपुते हे आपलं चॅनल आहे. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करत जावा. मी तिथंच येते. आज पण तिथं 10 वाजता येणार आहे फेसबुक पेजवर. ठीक आहे. तर तुम्ही पण या, मी पण येते. आता तुम्ही म्हणता तिथं फेसबुक पेजला का जाते ताई, तो यूट्यूबलाच ये. यूट्यूबला पण येते. माझं फेसबुक पेज महाग आहे, जरा महाग म्हणजे लांब राहिले, खाली आहे. त्याला वर आणायचं आहे मला, त्याच्यासाठी मी फेसबुक पेजवर थोडंसं चॅनल चांगलं ग्रो होऊन द्या. त्याच्यानंतर मी यूट्यूबला पण येईल. बरोबर. यूट्यूबला शनिवार रविवार आणि बाकी टाईमला फेसबुक पेज. ठीक आहे.
तर तिथे येत जावा सगळ्यांनी, गप्पा गोष्टी करूया. ठीक आहे, मी जाच खाऊन घेते जरा. तुमच्या संग काय गोष्टी शेअर करायच्यात मला. संध्याकाळी लाईव्हवर या फेसबुक पेजवर स्मिता सातपुते. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक टाकते, तिथं लिंक क्लिक करा, फॉलो करा. म्हणजे तुम्हाला हे येणार, म्हणजे जसं मी लाईव्हवर आली की तुम्हाला तसं कळणार की स्मिता लाईव्हवर आली. फेसबुक पेजवर संध्याकाळी 10 वाजता 1 तासाची लाईव्ह असते आपली. काल पण मी गेली होती, तुम्ही बघू शकता. आणि काल किती लोकांना माझं चॅनल भेटलं त्यांनी पण कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ठीक आहे. आणि चला आता घर स्वच्छ झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. मन पण स्वच्छ करते मी, सगळं स्वच्छ, पण ते राग डोळ सगळं काढून टाकते, सगळं चांगलं करते. आता ह्या घराचं काम झालं की दुसऱ्या घराचं काम करून घेते. ते काम झालं की मग नंतर ती भाडं करत होती, आणि भाड्याने मग नंतर माझं चौपन माझी तारीख येते, तारीख करते, मग गावी जाते. ठीक आहे. आणि मग नव्याने मसाला बनवायला चालू करते. दे दानका मग. हां, ठीक आहे. चला आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे दुःख काय मी ना, तर दुःख सगळं विसरा, तुम्ही पण विसरा, मोरं जावा, आणि इतरांना पण जगू द्या, तुम्ही पण जगा, मला पण जगू द्या, आणि खुश राहायचं. खुश राहणे का, टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का, आहे का नाही, बरोबर आहे का नाही. 2 मिनटं मी खाऊन घेते, मग बोलते जरा थोडंसं. हे बघा, मम्मी थँक्यू. दुसरं किती भारी बघितलं का. मम्मी बोलते कोणी माझी वस्तू वापरली, खाल्लं पिलं, मला छान वाटतं, आणि मला कोण दिलेलं मला पण छान वाटतं. मी सगळ्यांची इज्जत खूप करते. 1 मिनटं. चला, झाला नाश्ता माझा, तुमचा पण झाला असेल तर नक्की सांगा. आता मी दहीवडं बनवणार आहे. आज दहीवड्याची रेसिपी बनवणार आहे. डाळ भिजाय घातली, डाळ भिजाय घालताना तेव्हा माझा कॅमेरा बंद होता, तर नुसती उडदाची डाळ भिजाय घातली. 2 तास 3 तास भिजली तर चालते. ते आज मी दहीवड्याची रेसिपी दाखवणार आहे. लाल चटणी, इमलीची चटणी दाखवणार, हिरवी चटणी दाखवणार, मस्तपैकी तुम्हाला रेसिपी दाखवते. ठीक आहे. तर चला भावानं, काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि असंच आपल्या चॅनलला फॉलो करत जावा, लाईक करत जावा, आणि तुम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवत जाईल. ठीक आहे. आता मी छोटी रेसिपीपासून चालू करते. ठीक आहे. चला मग, बाय.